म्हटलं यार ही परिस्थिती काहीतरी बदलली पाहिजे आपल्याला. काय करावं काय करावं, बरेच वर्षापासून विचार करत होतो की काहीतरी दुसरा बिझनेस करावा, काहीतरी साईड इन्कम असावी आपली. असं विचार करता करता कोणीतरी मार्केटचं सांगितलं. म्हटलं चायला जॅकपॉटच लागला आपल्याला आणि करायला लागलो ऑप्शन. फार काही शिकलो नाही काय नाही, सुरू केलं. सुरुवातीला आपलं बिगिनर्स लक असतं, त्याच्यामध्ये व्हायचं प्रॉफिट. मग असं वाटलं की यार हे तर लय सोपं आहे. मार्केट म्हणजे आपल्याला अलिबाबाची गोवा सापडली का काय. पण नंतर मार्केटने जे काही रंग दाखवले बाबा, म्हणजे सर तुम्ही जे सांगितलं ना 1 2 3 4 5 सगळे तुम्ही केले, पण मार्केटने पण आम्हाला असं धुतलं इकडं तिकडं. आणि तुम्ही सांगता इथं ट्रेड घ्या तिथं ट्रेड घ्या, साईडवेजला ट्रेड घेऊ नका. आम्ही साईडवेजला पण ट्रेड घेतो, तिथं लॉस. म्हणजे आम्हाला करमतच नाही ट्रेड घेतल्याशिवाय, अशी परिस्थिती. पण त्याच्यात झाला लॉस. मग म्हटलं यार ह्याच्यातून बाहेर निघायचं तर आता कोणाला तरी कुठला तरी दुसरा भगवान ढूंढना पडेगा आपने को. हे ऑप्शनचं काय खरं नाही. आज प्रॉफिट होतं, आज बम प्रॉफिट होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या डबल. म्हटलं हे कसं चालायचं. असं करता करता झालं सगळं. कॅपिटल हाय नव्हतं ते आता काही उरलंय. म्हटलं ह्याच्यातून काहीतरी शांत डोक्याने शांत मनाने शांतपणे काहीतरी करूया, काहीतरी म्हणजे ज्यांनी आपलं स्वतःचं उत्थान होईल, आपल्याबरोबर आपल्यावर अवलंबून असलेल्यांचं उत्थान होईल. सर इथे जमलेले सगळे जे आहेत ते सगळे गरजू आहेत. सगळ्यांना पैशाची गरज आहे. कोणाचं काय अडलंय, कोणाचं काय अडलंय, कोणाला नोकरी सोडायची, तो बॉस त्याच्या डोक्यावर बसून बसून इतकं परेशान करतो त्याला, हे पार वैतागला, तो कदरून गेला नोकरीला. आणि नोकरी म्हटल्यावर नोकर तो नोकरच असतो, त्याला जे आहे ना म्हणजे नोकराला स्वतःचं असं काही मत नसतं. ही नोकरी आम्ही पण करतो, आम्हाला माहिती आहे नोकरीमध्ये काय टोले खावे लागतात. पण दिसायला भरपूर ते व्हाईट कॉलर जॉब असतं, पण 24 तास बांधील असता तुम्ही. अशात एक आशेचा किरण सरांनी दाखवला आहे. आता त्यांनी शिकवलं त्यापैकी आम्हाला सगळं काही नाही समजलं, म्हणजे खरं ते सांगायला काय हरकत नाही. पण घरी जाणार, त्याच्यावर अभ्यास करणार, मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही. एवढे दिवस मार्केटमध्ये काढले, एक गोष्ट चांगली शिकलो मार्केट करून, की बाबा मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कुठंच काही भेटत नाही. मार्केटमध्ये सुद्धा खूप मेहनत करावी लागते. भरपूर परिश्रम घेतल्यानंतर, भरपूर शिकल्यानंतर तुम्हाला काहीतरी पैसा मिळतो. आणि सरांच्या पूर्ण ट्रेनिंगमध्ये एक गोष्ट जी आहे ती मला खूप सगळ्यात जास्त आवडली. होल्ड करण्यासाठी त्यांनी जो दिलेला टूल आहे आपल्याला, ते बेस्ट टूल आहे. जो होल्ड करू शकतो त्याचाच पैसा बनतो. जो होल्ड करू शकत नाही त्याचा पैसा काही बनत नाही. ते चुटूरपुटूर आपण करतो, ते 1000 रुपये आले, 5000 आले की आपली धाकधूक होते. आणि तिकडे 60,000 लॉस झाला तरी आपण होईल ना वरती येईल अजून. म्हणजे प्रॉफिटमध्ये लवकर निघून जायचं, लॉसमध्ये थांबा, होईल अजून वरती जाईल, अजून वरती जाईल. मग नंतर विचार करता जाऊ दे, यायला 40,000 राहिले. आता काय काढता पोझिशन, फार 0 होईपर्यंत ती होल्ड करून ठेवायची. हे असं तर आपला धंदा. हा धंदा आता आपल्याला बंद करायचा, सरांनी सांगितलेलं सेटअपप्रमाणे काम करायचं. असं मी ठरवलेलं आहे. सेटअप लावणार, पेपर ट्रेड करणार, त्यांनी जी सिस्टम सांगितली ती फॉलो करणार. माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी सरांच्या म्हणण्याप्रमाणे चांगलं ट्रेडर व्हावं आणि चांगलं प्रॉफिट सगळ्यांना मिळावं, सगळ्यांचं दुःख दरिद्र दूर व्हावं. हीच अपेक्षा करतो. एक गाणं सुचलं होतं मला सरांसाठी, पण ते थोडंसं तुम्ही सर मनाला लावून घेऊ नका. मनाला लावून घेऊ नका म्हणजे असं काही वावगं नाही त्याच्यामध्ये, पण सुचलं असंच. तर ते छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा असं एक गाणं आहे, त्याच्यावरून मला सुचलं. भूम कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, ऑप्शन को छोड़ के कमोडिटी में मैं आया, भूम कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. थँक्यू.